सचिन भोईर इथे स्वीप करण्याचा प्रयत्न एक हलकासा अपील तिथे केला जातोय. दोन्ही संघाचे पाठराखे मोठ्या संख्येने नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय. मेगा फायनलला जयबजरंग पॉवर शेलर विपक्ष धनेश्वर कुक्षे या दोन संघामधील आपल्याला पाहायला मिळते. सर्व जोडी मैदानामध्ये विजय भोईर तर सचिन भोईर, तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाला त्यांना गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतो केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. वार्ड ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये एका धावेसाठी छोट्या बॅकरीचा वापर करताना दिसतोय फलंदाज. 3-3 षटकाचा सामना पहिल्या षटक मार्गस्थ आहे. दोन्ही संघाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली आहे. एका बाजूला धनेश्वर कुक्षे तर दुसऱ्या बाजूला जयबजरंग पॉवर शेलर हे दोन संघ पाहायला मिळतात. यावेळी मात्र जोरदार अपील पंच समत नाहीत. पूर्णपणे बेट चकित केलं होतं फलंदाजाला आपण पाहतोय. लेग बॅटचा इशारा तो पंचांकडून हे अव्वंतर धाव लेग बॅटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. 3-3 षटकाचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबल संघात, दोन्ही संघ मातबर संघात आणि दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघितलं तर चांगली कामगिरी केलेली आहे. या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आपल्याला या सामन्यानंतर मिळेल. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन निबोली क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. टार्गेट निशाणा साधण्याचा प्रयत्न मध्ये निशाणा साधला गेलेला नाही. दिनू भोईर अँड संदीप घरत फॅम टीम आपण जयबजरंग पॉवर शेलर संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. राज पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर राज पाटीलचा सामना करेल फलंदाज यावेळी विजय भोईर. आडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशेमध्ये फटकटाना आपण बघतोय. जास्त चेंडू फलंदाजहून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट येतोय. हवंत वारच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ते धावपलीकडे 4 धावा. 3-3 षटकाचा सामना पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण अंतिम सामना पाहतोय ऐवजश्री निंबोली चषकामधील कुक्षे विपक्ष शेलार या दोन संघामध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू कटरचा वापर पूर्णपणे बेट चकित करताना आपण पाहतोय. राजची गोलंदाजी आज देखील चांगली पाहायला मिळते. अगर में ताज है तो कुक्षे टीम के पास ये राज है. राज पाटीलची गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर डोकं वर करण्याची संधी दिलेली आहे. मोठ्या बॅकरीचा वापर करू दिलेला नाही. कंट्रोल गोलंदाजी आपण बघतोय. मोठे फटके खेळण्यासाठी मुभा दिलेली नाही. पूर्णपणे कंट्रोल गोलंदाजी राज पाटीलची पाहायला मिळते. फ्रंटलाईन गोलंदाज राज आज देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. षटकाचे पुढील चेंडू इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेले आहे. नाही चलेगी रणबंदी हे दाखवून देताना आपण बघतोय विजय भोईरच्या बॅटमधून हा दणदणी षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट हा पहिला मोठा फटका आपण बघतोय. फलंदाज मॅन इन फॉर्म विजय भोईरच्या बॅटमधून. विजय भोईर यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धाव कुठून काढल्यात आणि एकमेव फलंदाज आपण बघतोय. या अगोदर आपण जर बघितलं तर त्यांनी 107 धाव कुठलेले आहेत सेमीफायनल पर्यंत. त्यानंतर राजा गुळू यांनी 96 धाव कुठलेले आहेत. इथे मात्र मिस्टाईम फटका स्टेप लँडिंग होईल कदाचित. मात्र शतकशी चेंडू पर्यंत पोहोचला होता. हात आहे लेकिन मुंह नाही लगा हे आपण पाहू शकता.
इथे मात्र चूक केली गेली आणि चुकीला माफी नाही. जीवदान मिळते फलंदाजाला. मयूर पाटील आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दुसरे षटक घालण्यासाठी आलेलं आहे. शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय सेलर विपक्ष कोक्षे या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मयूर पाटील, तर सामना खेळ मयूर पाटीलचा फलंदाज मॅन इन फॉर्म विजय भोईर. इथे मात्र बुंद्यात चेंडू हाताळलेला आहे. अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळले आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू. मयूर पाटील तसं फिटिंगचा यॉर्कर किंग आहे आणि यॉर्कर या चेंडूसाठी खरं तर या गोलंदाजाला ओळखलं देखील जात आहे. तोच चेंडू त्याच्या भात्यातील आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर ज्याला क्रिकेटचा कॅन्सर देखील म्हटलं जाते, तोच यॉर्कर लेनचा चेंडू इथे मात्र मयूर पाटील यांनी हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 11 धावा. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगली क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. जेव्हा पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते एका धावेने या हळूच पुढे सरकते धावपलीकडे 12 वर. दुसरं षटक मार्गस आहे मयूर पाटील. व्यापीठाच्या टोकावरून बोलताना सामनावीर फलंदाज सचिन भोईर. स्विंग अँड मेस. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाच्या बाजूने जास्त बोलतोय. पंचांचा इशारा वाईट. आव्हान देत वाईट चुरपाने धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 13 वर. अंतिम सामना आपण बघूया ग्रँड फिनाले मेगा फायनलला जबरदस्त पॉवर शेलर विपक्ष धनेश्वर कोक्षे या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सरमिजोरी मैदानामध्ये विजय भोईर विथ सचिन भोईर. इथे मात्र गुडघाल बसून फटका केलेला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाल्ली आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना सचिन भोईर इथे मात्र बॅक टू पॅडलाईन. पहिला फलंदाज सचिन बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण बघतो. या अगोदर सचिन यांनी चांगली कामगिरी केली होती. खरं तर सचिन याच्यासाठी ही निंबोली स्पर्धा चांगली ठरली नाही. खरं तर एक टॅलेंटेड बॅटर आहे. आपण जर बघितलं TDPL मध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, BPL मध्ये देखील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे 2 अवॉर्ड जिंकले होते. मात्र निंबोली चषकामध्ये सचिन भोईर पूर्णपणे ऑफ कलर पाहायला मिळाला. विजय भोईर मात्र मॅन इन फॉर्म पाहायला मिळतोय. न्यू बॅटर शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक ललित गुंदोलकर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसरे षटक मार्गस मयूर पाटील. दुसरे षटकात त्यांना सामना फलंदाज ललित गुंदोलकर. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग भेटत विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय. या दोन धावनी जबरदस्त पॉवर शेलर संघाची धावसंख्या पोहोचली 15 वर. दुसरं षटक मार्गस आहे. 3-3 षटकांचा सामना आपण बघतोय. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक तर गोलंदाज PTCचा यॉर्कर किंग मयूर पाटील. पॉलिटी शॉट करण्याचा प्रयत्न इथे या प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूनी आहे. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त पॉवर शेलर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 15 धावा. इथून फक्त एका षटकाचा खेळ शेष आहे. निखिल भालेकर यांचे पिताश्री मगनजी भालेकर साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठात आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्याच्या माध्यमातून प्ले ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले. मोस्ट वेलकम मगनजी भालेकर, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना आपण बघतोय पॉवर शेलर विपक्ष अर्थात जबरदस्त पॉवर शेलर विपक्ष धनेश्वर कुक्षे या दोन संघामध्ये. आणि आता मात्र शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज बबलू पाटील येतोय. वंडर बाप PTC. तर बबलू पाटील याचा सामना केला फलंदाज विजय भोईर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजय भोईर यांनी आपल्या फलंदाजीमध्ये सातत्य दाखवलेलं आणि कोऱ्याने धावा कुठलेल्या आहेत. अगदी षटकार चौकांची आतिषबाजी केलेली आहे.
बबलू पाटील बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. विकोरी शतकक्षम पाहायला मिळते. विन्सेप मध्ये थर्डमॅन फायनल पॉइंट आणि कव्हर 30 संघामध्ये तैनात केला गेलेला आहे. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल. विजय भोईर याची गेली संपुष्टात. बबलू पाटील याच्या गोलंदाजीवर बंटी पाटील जो त्याचा भाऊ आहे त्याने हा झेल पकडलेला आहे. आणि इथे मात्र आपण बघतोय मॅन इन फॉर्म विजय भोईर बॅक टू पॅव्हलियन. विजय भोईर जो चांगल्या टच मध्ये होता तो मात्र बाद होताना पाहायला मिळते. दोन्ही सलामीचे फलंदाज संपूचे असणार टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. ललित गुंदोळकर खेळपट्टी आणि नवीन फलंदाज आता मात्र जे जोशी जातोय जे धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 15 धावा. 15 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थानी. आता मात्र या डावमधील फक्त शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर जयेश जोशी. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना गोलंदाज बबलू पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने आपण बघतोय. ऑफ कटर चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लेंग लाईन मेंटेन केलेली आहे बबलू पाटील याने. हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या कॉन्स्टंट. धावपलीवर 15 धावा. इनसाइड आउट धाव फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय सिंगल वाढून होते. धावपलीवर 16 धावा. एक मोठा फटकाचा अपवाद वगळला तर या इनिंग मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला आहे. विजय भोईर याच्या बॅटमधून षटकार. आणि त्यानंतर आपण बघितलं तर शेलार संघाला पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे कुक्ष संघाच्या गोलंदाजाने. हो 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 एवढा या वाडे शॉट. छोटा पॅकेट बड़ा धमाका. छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर. ललित गुंदोळकर आपण पाहतोय छोट्या चनीचा खेळोड आहे. मग मोठा फटका खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीवर 22 धावा. डबल 2. इथून अजून 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आपण पाहू शकता की जे चेंडूचे लिंबू बनवताना आपण बघतोय छोटा पॅकेट बडा धमाका. ललित गुंदोळकर हा फलंदाज. हा दुसरा मोठा फटका जेव्हापासून पॉवर शेलारच्या इनिंग मधील या अगोदर विजयपूरच्या बॅट मधून षटकार आणि त्यानंतर आपण बघतोय ललित गुंदोळकरच्या बॅट मधून षटकार. दरम्यान आपण पाहतोय दिशा भटकट गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. आव्हान वाटचलपणे. आमचे सगळे समोरचे भागेश मात्रे सर आपण कृपया कॉम्बॉक्सशी संपर्क करायचा आहे. भागेश मात्रे. फुल टच आणि फुल टच फुल टच येतो भिंगरे. हाय तिकल चेंडू निघून जाते सीमा पर. सडक पे कडक. आणखीन एक कडक फटका. षटकार. तर अशा प्रकारे या डावाची समाप्ती. पहिल्या डावामध्ये जबरदस्त पॉवर शेलारने आपल्या धावपलीवर धावा कुठून काढलेल्या आहेत. त्या 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे धनेश्वर कुक्षे या संघासमोर. तर ओली आपण आपल्याकडे वेल आहे व्यापी डाईज कडे. O2 भागेश मात्रे सर. तर मी सर्व आई वजशी स्पोर्ट निंबवलीचे सर्व खेळाडू त्यांना मी विनंती करतोय की मंचावरती या. एक शाही सन्मान आपल्याला या मंचावरती करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा वाटा ज्यांच्या खरतर कामगिरीमध्ये राहिला आणि तोच वाटा पाहता क्षणी कोणालाही त्यांचा आदर वाटावा असा स्पर्धेचा मुख्य विचार करत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं आहे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
सो मी सर्व विनंती करेन की आई वजेश्वरी निंबोली स्पोर्टचे सर्व खेळाडू सर्व मेंबर्स आहेत त्यांनी या तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू या मंचावरती उपस्थित असणारे आमचे पाहुणे या स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये लाभवलं गेलं दिलं गेलं असे सर्वांचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष गणेशजी गुळवी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये फर्स्ट कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. रोख रक्कम आपण पाहतोय ते या गणेश आत्माराम गुळवे साहेब आणि यांचा जंगी स्वागत सन्मान इथे या संपूर्ण ऐवजी स्पोर्ट्स निंबोली संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सन्मान आपण मंचावरती होताना बघतोय. भारताचं वस्त्र अलंकार शॉल त्यांच्या खांद्यावरती परिधान करून प्रेमाचं प्रतीक स्नेह पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांना एक सुंदर मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित आपण या ठिकाणी करत आहोत. दादांचं प्रेम असं निरंतर या टीमवरती राहावं. दादांचं प्रेम निरंतर असं राहावं सर्वांवरती. या क्रिकेट खेळावरती असणारा त्यांचा आदर सर्वांवरती असणारा त्यांचा हा खरतर भावनांनी भरलेला जो समाज कार्य आहे तो नेहमी त्यांचा दिसत राहावा अशी आपण आशा अपेक्षा बाळगून त्यांचा सन्मान आपण या मंचावरती केलाय. थँक्यू सो मच. तुमच्या मनाचा मोठेपणा आणि तुम्ही हे सर्व या संघासाठी केलं आणि या स्पर्धेसाठी केलं. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय संजयजी गुळवी साहेब निंबवलीचे समाजसेवक यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि सरपंचही आहेत. सो गावाच्या अस्तित्वासाठी ज्यांना गावातून भरघोस मताने तुम्ही निवडून येताना बघितलं त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी त्यांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा. विशालजी गुळवी यांच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्रामध्ये हीच परंपरा आहे आणि अनेक वर्ष आई वजेश्वरी स्पोर्ट्स निंबवली अर्थातच या चषकामध्ये आपण ही परंपरा जपत आलेलो. ज्या जोरदार टाळ्याने दादांचं आपण स्वागत करूयात कारण गावाच्या अस्तित्वासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाने एकजूट येऊन ज्यांना निवडून आणलं सरपंच पदावरती त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर प्रवेशजी गुळवी साहेबांना सुद्धा आपण सन्मानित या ठिकाणी करणार आहोत. प्रवेशजी गुळवी विशालजी गुळवी यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. आव्हान ठेवले गेले ते आपण पाहतोय ते एकूण 31 धावांचा 31 लक्षाचा पाठलाग करताना धनुष्य कुक्ष संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून चिरू निघून जातात डीप फॉर रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. या चौकाराने संघाचे धावसंख्या ते आकार धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफेकीवर 5 धावा. हर्षल गुळवे आपण संपर्क साधायचा. हर्षल गुळवे इथून मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने आणि हा चोरी देखील निघून जातो सीमा पार. आणखीन एक चौकार. स्कोरिंगला 30 धावांचं लक्ष आपण बघतोय. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक सचिन तिथे सज्ज आहे. सेफ अँड वंडर बॉल शेलर सेफ अँड आणि त्याच्या माध्यमातून झेल पहिला फलंदाज फेल. धनुष्यलन कुक्ष संघाला पहिला आदरा बसतोय. 30 लक्षाचा पाठलाग करताना अंतिम सामन्यामध्ये धनुष्य कुक्ष संघ आपण पाहतोय. चेक थोडासा वेळ आहे तर आपण एक सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. सन्मान्य सीतारामजी गुळवी साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी यथोचित या मंचावरती करणार आहोत. मी दादांना विनंती करतोय की या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2025 आजचा शेवटचा दिवस. एक यशस्वी स्पर्धा आज संपन्न होईल.
4 दिवसाच्या या प्रवासामध्ये 32 संघांना समावेश देणारी स्पर्धा, 4 टॉपर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील आणि स्पेशली या स्पर्धेचा नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी जय बजरंग गोरसे बी या संघाला तुम्ही चॅम्पियन पदक उचलताना बघितलं, परंतु या वर्षामध्ये तुम्हाला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल, अर्थातच शेलार किंवा धनेश 11 कुकसे. न्यू बॅटर मयूर पाटील आता मात्र 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे. महेश पाटील ज्या फलंदाजाने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकवलं होतं तो फलंदाज मात्र इथे बाद झालेला. 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. 9व्या धावसंख्येवर पहिला फलंदाज रेकॉर्डच्या आसऱ्याला. गिरीश भोईर बॉलिंग ट्रॅकवर, राटा मोर द स्टंप. इथं मात्र सुरेख फटका, पिकअप शॉट, चिनू निघून जातोय सीमा पार. स्क्वेअर लेगच्या वरून सडक पे कडक षटकार. मयूर पाटील यांनी षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं आणि धनुष्यन कुक्षे संघाची धावसंख्या या 6 ने पोहोचत दुहेरी अंकामध्ये 15 वर. टेट फॉर टॅड जशात तसे उत्तर देताना आपण बघतोय धनुष्यन कुक्षे संघ देखील 30 लक्षाचा पाठलाग कुक्षे संघ करतोय. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग देखील केला जातोय. नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते, हेड टू हेड मुकाबला पाहायला मिळतोय. गिरीश भोईर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळी मात्र गॅप मोठा आणि इथे धावांचा नाही तोटा, चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटके समाप्त धावसंख्या 19. एक सन्मान आपण याच दरम्यान करूयात. मंचावरती उपस्थित असणारे आमचे पाहुणे सन्माननीय सुभाषजी माघे साहेब यांना आपण विनंती करूयात की तुम्ही पुढे तुमचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. मी कुकसेगावचे उपसरपंच त्यांचा सन्मान या मंचावरती आम्ही करू इच्छितोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय. सर्वच पाहुणे आमच्यासाठी आदराचे आहेत आणि आदराने हा सन्मान करणं या स्पर्धेची ओळख आणि आदराने आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून आभार. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद भागेश म्हात्रे सर. आकाश वारघरे मिस्ट्री गोलंदाजावरून पदे ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमधील विकेट डबल विकेट मेडन षटकातल्यांचा विक्रम देखील केलेला आहे. सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये कुक्षे संघाने हे फॅल्नेटिमेट षटक खूपच महत्वाचं असणार आहे शेलार संघासाठी. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न यशस्वी मागे चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने कुक्षे संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. अंतिम सामना आपण बघतोय मेगा फायनल ग्रँड फिनाले ज्यापासून पाऊस शेलार विपक्ष धनेश कुक्षे या 2 संघामध्ये. एक क्षेत्ररक्षक आता मध्ये क्लोज तैनात केला जातोय आकाश वारकडे. इथे मात्र चांगला चेंडू भुलभुलैया लेग स्पिन पाहायला मिळते चांगली गोलंदाजी आकाश वारकडे करताना. आणि इथे मात्र दबाव वाढवावा लागेल कारण आपण बघतोय समीकरण थोडस सोपं कुक्षे संघाच्या दृष्टीने पाहायला मिळतंय. मात्र समीकरण इथे कठीण करावं लागेल कारण तो 10 चेंडूचा खेळ शेष आणि 10 चेंडू मध्ये बरोबर 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. इथे मात्र दिशेमध्ये फरकटाना चेंडू पाडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंच इशारा करतात वाईट. आव्हान तथा वाढच्या धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते. धावसंख्या 21 धावा. आई वजश्री निंबोली चषकामधील अंतिम सामना आपण बघतोय ज्यापासून पावर शेलार विपक्ष धनेश कुक्षे या 2 संघामध्ये. आकाश वारघरे बॉलिंग ट्रॅकवर. इथे सरळ बॅटने फटका केलेला शतरक्षक दुरी चेंडूपर्यंत झेपावतोय. सुरेख झेल आणि इथे मात्र संभवतोय तो फलंदाज मयूर पाटीलाचा खेळ. एक सन्मान आपण अजून एक करणार आहोत. शेलार गावचे सन्माननीय संदीपजी गरज साहेब यांनाही आपण सन्मानित करूयात. मी विशाल दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करावात. तसेच शेलार टीमचे पुरस्कर्ते आहेत. शेलार टीमचे सर्व दादांच्या माध्यमातूनच खरं तर या शेलार संघाला आपण या ठिकाणी बघतोय खेळत असताना. क्रिकेटरांवरती नेहमी असणारं प्रेम, गावासाठी क्रिकेट जरूर सर्व खेळाडू खेळत असतात परंतु गावासाठी खेळण्याची ताकद देणारे नेतृत्व त्यांचा सन्मान करतोय. तसेच सन्माननीय मगनजी भालेकर यांनाही आपण सन्मानित करूयात. निखिलजी भालेकर यांचे पिताश्री आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी विशाल दादांना विनंती करतोय की मगन भालेकर, निखिल भालेकर यांचे वडील त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करा. ज्या स्पर्धेमध्ये
असा मान मिळतो ती स्पर्धाला कोणाला हवी नसते आणि या स्पर्धेमध्ये नेहमी सर्वांनाच मान दिला आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबवली या सर्व खेळाडूंनी इट्स ओटी कॉम्बॉक्स 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अतिशय या सुरेख चेंडू आपण पाहतोय या पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाजाला. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर फलंदाजा पूर्णपणे गंडावलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 21-21. आकाश वारगडे याच गोलंदाजीसाठी खरं तर ओळखला जातोय. या मैदानावर नेहमीच त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये या निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम देखील आकाश वारगडेच्या नावे आहे. हे फॅल्टिमेट षटक आपण पाहतोय. आकाश वारगडे तर आकाश वारगडे याचा सामना करू फलंदाज बंटी पाटील. पुन्हा एकदा इथे मात्र पंच इशारा करतात वाईट आणि या फिल्डिंग साइड मात्र नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान देताना डिसिजनला चॅलेंज देताना आपण पाहतोय. फिल्डिंग साइडने इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स वाईट डिलिव्हरी. फिल्डिंग साइडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 22 धावा. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. चांगल्या चेंडूच्या हाताळली वाईट नंतर वापसी करताना मिस्टर गोलंदाज आकाश वारगडे. स्कोर इज कॉन्स्टंट 22. लॉस फॉर द 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 7-8चं समीकरण. चांगली गोलंदाजी आकाश वारगडे करताना पुन्हा एकदा आपली अन मिस. भोले या ढोंडे रे जाओगे ढोंडो रे साजना अशी स्थिती आपण बघूया. बंटीसाठी या षटकामध्ये या आकाश वारगडे यांनी खतरेची घंटी वाजवलेली आहे. एक सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मंचावरती उपस्थित असणारे आमचे पाहुणे जयजी गुळवी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जयजी गुळवी यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. तसेच धनश्री मंडप डेकोरेटरचे ओनर त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. देविदाजी गुळवी साहेब आणि जयदाजी गुळवी यांच्या माध्यमातून खरं तर 4 नंबरची ट्रॉफी ही या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. धनश्री मंडप अँड डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर. आता लग्न सराई सुरू झाली आहे. साखरपुडा समारंभ आणि लग्न समारंभामध्ये तुम्हाला जर चांगलं मंडप हवं असेल तर दादांशी तुम्ही संपर्क साधू शकता. इट्स ओटी युअर कॉम्बॉक्स. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. भावेश पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर 2 बंधूंची जोडी. एका बाजूला बबलू पाटील तर दुसऱ्या बाजूला बंटी पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही भाऊंची जोडी. आपण दोघे भाऊ आणि आपल्या संघाला विजय मिळून देऊ हा निर्धार नक्कीच त्यांना करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला भावेश पाटीलला धाव रोखावे लागतील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षकांना चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोलेक्टवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने आता मात्र पूर्णपणे या सामन्यामधील हवा गोल केली जाते आपण पाहतोय. कारण समीकरण आता सोपं होते. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय आता मात्र पूर्णपणे पाठ जड झालेलं आहे. त्या धनेश्वर कुक्षे संघाचा विजयाच्या उंबाट्यावर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आता एखादा चमत्काराचा जबरदंग पाऊस शल्ला संघाला सामना जिंकून देऊ शकेल. कारण 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. विजय फटका काम 25 या चषकावर नाव कोरलेलं आहे. तो दोस्तों आज की शाम धनेश्वर कुक्षे के नाम. अभिनंदन धनेश्वर कुक्षे ज्याने आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित आई वज्रश्री चषक का 20-25 आपलं नाव कोरलेलं आहे.
तर हा सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि या वर्षीचा आपल्याला नवीन विजेता या ठिकाणी मिळालेला आहे. 2 दिवस सुरुवातीचे ज्यांनी गाजवले धनेश इलेव्हन कुकसे या टीमच्या नावावरती हे राहिलं चषक. काहीशे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी दिनेशजी बसवंत यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. टीमसाठी 5 बॅट त्याने दिला गेला आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या स्पोर्ट्स शॉप मधून खर तर ही बॅट आपल्याला पाहायला मिळाली. दिनेशजी बसवंत साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. विशाल गुळवी आणि सुदर्शन गुळवी यांना विनंती करतो की तुमच्या शुभ असून खर तर या मान्यवराचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. निखिलच्या मावशीचे खर तर सुपुत्र आहेत. नाही, गावाला बिलॉंग करत असताना खर तर त्या गावातून एक आयकॉनही तुम्हाला पाहायला मिळाला, अर्थातच कल्पेश भांडे. तो या